मित्रांनो, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे अटक वॉरंट काढा अशी मागणी केली आहे। अर्थात कोर्टाला विनंती केली आहे वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी। काय आहे प्रकरण पाहूया या विशेष आपल्या वृत्तांतामध्ये। आपले स्वागत करतो आणि आपण पाहता मंडल न्यूज। मित्रांनो, प्रकरण या प्रकारे आहे। उद्धव ठाकरे नावे अटक वॉरंट काढा, प्रकाश आंबेडकर यांची कोर्टाला विनंती। काय आहे प्रकरण या वृत्तांतात मी सांगितल्याप्रमाणे पाहूया हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे। ठाकरे विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात यावे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांचे वकील ॲडव्होकेट किरण कदम यांनी अर्जाद्वारे आयोगाकडे केली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेले पत्र देण्याबाबत कोरेगाव भीमा आयोगाने यापूर्वी नोटीस बजावली होती। नोटीस बजावूनही ठाकरे किंवा त्यांच्या वतीने कोणतेही प्रतिनिधी आयोगाकडे मंगळवारी हजर राहिले नाहीत। याची दखल घेऊन ठाकरे यांच्या नावे अटक वॉरंट काढावे अशी मागणी करणारा अर्ज ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी आयोगाकडे दाखल केला। त्याकडे आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे। काय आहे प्रकरण हे भीमा कोरेगावचे। कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दंगली संदर्भात आयोगाकडे सुनावणी सुरू आहे। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी दंगलीबाबत पत्र दिले होते। त्या पत्राची प्रत पवार यांनी उपलब्ध करून द्यावी असे आदेश आयोगाकडे दिले होते। पवार यांच्याकडे ते उपलब्ध नसल्याने त्यांनी कळविले होते। त्यानंतर ते पत्र ठाकरे यांनी उपलब्ध करावे असा अर्ज देण्यात आला होता। त्यानुसार ठाकरे यांना यापूर्वी नोटीस बजावून पत्राची प्रत मागितली होती, मात्र त्यांच्याकडून सकारात्मक उत्तरे आले नाही। गेल्या सुनावणी वेळी ठाकरे यांना अटक वॉरंट काढण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस आयोगाने बजावली होती। त्यावेळी मंगळवारी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती। त्यानुसार म्हणणे सादर करण्यासाठी मंगळवारी ठाकरे किंवा त्यांच्या वतीने प्रतिनिधी हजर राहील अशी शक्यता व्यक्त केली जात होती। ती मात्र मंगळवारी उद्धव ठाकरे किंवा त्यांचा कोणताही प्रतिनिधी हजर न राहिल्याने मंगळवारी उद्धव ठाकरे किंवा त्यांचे प्रतिनिधीपैकी कोणीही आयोगासमोर हजर राहिले नाही। तसेच आयोगासमोर त्यांचे म्हणणे देखील मांडण्यात आले नाही। या कारणाने आंबेडकर यांच्या वकिलाने आयोगाकडे अर्ज दाखल केला। या अर्जात शरद पवार यांनी दिलेले पत्र तसेच संबंधित कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देश देऊन त्याकडे ठाकरे यांनी दुर्लक्ष केले। अशा परिस्थितीत ठाकरे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट बजावण्याचा हुकूम होणे न्यायाचे आणि अगत्याचे ठरेल। त्यामुळे ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात यावे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांचे वकील ॲडव्होकेट किरण कदम यांनी अर्जाद्वारे आयोगाकडे केली। आयोगाने त्यावर अद्यापपर्यंत निर्णय दिला नाही आहे। कोरेगाव भीमा आयोगाची मुदत यापूर्वी ऑक्टोबरमध्ये संपली होती। त्यानंतर आयोगाकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती। टप्प्याटप्प्याने आतापर्यंत सरकारने आयोगाला मुदतवाढ दिली आहे। मित्रांनो, आता मार्च पर्यंत आयोगाने मुदतवाढ देण्यात आली आहे असे आयोगाचे म्हणणे आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आता कळलं असेल या आमच्या विशेष वृत्तांताद्वारे की प्रकाश आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात यावे असं का म्हटलं आहे। तर हा होता आमचा स्पेशल वृत्तांत। पाहत राहा मंडल न्यूज। मी घेतो आपली रजा। धन्यवाद।